माहितीनुसार पुण्यामध्ये किंवा इतर वेगवेगळ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांचा जो काही स्कोर आहे ओपन जनरल या विद्यार्थ्यांचा कट ऑफ टेंटेटिव्हली. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अतिशय खूप महत्त्वाचा मुद्दा आपण या व्हिडिओच्या मार्फत चर्चा करतोय. जास्त वेळ पण घेणार नाहीये तुमचा. विद्यार्थी मित्रांनो, गट ब ची पूर्वपरीक्षा झाली, पहिली आन्सर की आली. ठीक आहे, बहुतांश विद्यार्थ्यांनी स्कोर चेक केला असेल. या परीक्षेचा कट ऑफ नेमका किती जाणार आहे याच्यावरती आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. एक पहिलं डिस्क्लेमर असं आहे की हा जो कट ऑफ मी सांगणार आहे तो तेवढाच लागेल असं काही नाहीये, कारण की मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आयोगामार्फत जे काही आन्सर की आणि निकाल किंवा कट ऑफ लागले गेले आणि वेगवेगळ्या क्लासेस किंवा वेगवेगळ्या अकॅडमीज मार्फत जे कट ऑफ सांगितले गेलेले त्याच्यामध्ये बराचसा तफावत बघायला मिळते आपल्याला. आणि एक हा अंदाज असतो नेहमी, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आणि या अंदाजाचा वापर आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आपण करणं अत्यंत गरजेचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, गट क आणि गट ब या दोन्ही परीक्षांची जर आपण तुलना केली तर गट ब चा पेपर हा मागच्या वर्षीच्या गट ब च्या तुलनेमध्ये हा अवघड होता. मात्र गट क चा हा तेवढा अवघड नव्हता जेवढा गट ब चा होता. सो भरपूर सोप्या प्रमाणामध्ये गट क चा पेपर हा बघायला मिळाला. तर आता फक्त या व्हिडिओ पुरतं मर्यादित आपण बघणार आहे गट ब चा. मेरिट किंवा कट ऑफ कसा ठरला जातो, त्या वर्षी असणाऱ्या सगळ्या पदांची संख्या. दुसरी महत्वाची गोष्ट, उपस्थित असणारे विद्यार्थी. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या जागा आहेत त्या वेगवेगळ्या कास्ट वाईज नेमका कसं डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे त्या वर्षी आलेला पेपर, त्याची काठिण्य पातळी आणि विद्यार्थ्यांना गेलेला पेपर कसा, याच्यावरती सगळ्या गोष्टी आपल्याला अवलंबून असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घालवता थोडक्यात मी सांगतो. माझ्या माहितीनुसार पुण्यामध्ये किंवा इतर वेगवेगळ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांचा जो काही स्कोर आहे तो साधारणपणे सगळे 51 पासून साधारणपणे 60 पर्यंतच्या मध्ये कुठेतरी बघायला मिळतात. आणि एकंदरीत आपण जागांचा आणि इतर काठिण्य पातळीचा जर विचार केला तर ओपन जनरल या विद्यार्थ्यांचा कट ऑफ टेंटेटिव्हली हा 54 ते 55 लागू शकतो. प्लस मायनस पुढे मागे होऊ शकतं. आणि या कट ऑफचा जो भाग आहे तो लक्षात घेऊन आपण पुढची तयारी करणं गरजेची आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, 2026 मध्ये आगामी येऊ घातलेली जी पूर्वपरीक्षा आहे ती जून मध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर अभ्यास केलेला आहे मात्र कट ऑफच्या आसपास आपण कुठेच नसेल तर मात्र त्यांनी मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने 1-1.5-2 महिने लँग्वेजचे विषय आहेत ते परिपूर्ण करून घेणं गरजेचं आहे. मात्र जे नवीन विद्यार्थी आहेत, अगदी नवीन आहेत, ज्यांना 2026 ची पूर्वपरीक्षा पूर्णपणे टार्गेट करायची, त्यांनी मात्र खूप असं मेन्सचा जो काही वेगळा भाग येतो न करता पूर्वच्या अनुषंगाने पूर्व आणि मुख्य दोघांचा एकत्रित अभ्यास करून आपण तो जो टार्गेट भाग आहे तो करणं अत्यंत गरजेचं आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता सगळ्या कॅटेगरी वाईज जो काही कट ऑफ आहे तो सांगणं मला नाही वाटत गरजेचं आहे. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकताय. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आहे त्यांना मुख्य परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. ज्यांचा अत्यंत कमी आहे त्यांनी खचून न जाता पुढच्या मार्गासाठी आपण प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. याच्या अगोदर आपल्या काही चुका झाल्या, पेपरच्या हॉलमध्ये जे काही आपल्याला काय म्हणत आपण की नियोजन करावं लागतं प्रश्नांचं, हे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे आणि याच्यावरती प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि याच्यासाठीच आपण वेगवेगळ्या अनुषंगाने त्या गोष्टी पार पाडणं गरजेच्या असतात. ठीक आहे, जास्त वेळ न घालवता आपण आज इथेच थांबूयात.